एक संध्याकाळी आमिना आणि सारा या दोन मुली रात्रीच्या जेवणासाठी टॅक्सीने एका रेस्टॉरंटमध्ये जात होत्या. ती टॅक्सी चालवणारी व्यक्ती दुसरे कोणी नसून त्यांचे स्वतःचे वडील यासर अब्दल सईद हे होते. त्यांचे वय त्यावेळी साधारण 50 ते 51 वर्षे होते. त्या संध्याकाळी 7:30च्या सुमारास यासर यांना त्यांची पत्नी यांचा फोन आला. त्या सारा आणि आमिना यांच्याबद्दल विचारणा करत होत्या आणि सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करत होत्या. यासर यांनी त्यांना सांगितले की सर्व काही ठीक आहे, सगळे मजेत आहेत आणि ते जेवायला जात आहेत. मात्र गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या सारा आणि आमिना यांना याची अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्यातील केवळ 3 मिनिटेच उरली आहेत. सायंकाळी 7:33 वाजता साराने 911 वर फोन केला आणि त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. तुम्ही नुकतेच ऐकलेले ऑडिओ हे साराशी संबंधित एक प्रत्यक्ष संभाषणाचे रेकॉर्डिंग होते. एक असा पुरावा जो पुढे जाऊन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार होता. समोर येणारं सत्य पिता आणि कन्या यांच्यातील नातेसंबंधांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर होते. या संपूर्ण घटनेची सुरुवात यासर सईद या इजिप्शियन वंशाच्या व्यक्तीपासून होते, ज्याचा जन्म 1957 मध्ये झाला होता. 1983 मध्ये यासर अमेरिकेत स्थायिक झाला आणि टॅक्सी चालक म्हणून काम करू लागला. कालांतराने त्याचे लक्ष पेट्रिशिया नावाच्या एका तरुणीकडे गेले. ती त्यावेळी लग्नाच्या वयाची नव्हती, परंतु यासरच्या मते त्याच्या धर्मात आणि संस्कृतीत अशा प्रकारची लग्ने त्या काळी स्वीकार्य होती. त्याने पेट्रिशियाचे मन वळवण्यात यश मिळवले आणि त्यांनी लग्न केले. काही वर्षातच त्यांना 3 मुले झाली, आमिना सईद आणि सारा सईद या 2 मुली, तसेच इस्लाम यासर अब्दुल सईद हा मुलगा. सुरुवातीला त्यांचे आयुष्य बऱ्यापैकी सुरळीत चालले होते. ते टेक्सासमध्ये आपले नवीन कुटुंब उभारत होते. पण आणखी काही वर्षे उलटली आणि 1998 हे वर्ष उजाडले. कालांतराने यासीरचे खरे स्वरूप समोर येऊ लागले आणि मुलींना हळूहळू वास्तवाची जाणीव होऊ लागली. त्यांची आई पेट्रिशिया हिलाही समजले की आपल्या मुलींविषयी यासीरचे हेतू अजिबात निर्दोष नव्हते. 1998 पर्यंत या दोन्ही मुलींची थोडी समज वाढली होती आणि आपल्यासोबत जे घडत आहे ते चुकीचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हाच ही बाब उघडकीस आली. वडिलांकडून होणाऱ्या अयोग्य स्पर्शाचा आरोप करत त्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांची कारवाई होणारच होती, पण पेट्रिशियाच्या आग्रहाखातर मुलींनी ती तक्रार मागे घेतली. किंबहुना स्वतः पेट्रिशियाच ती तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. जरी हे प्रकरण मागे घेण्यात आले असले तरी त्यामागील कारण अत्यंत भयावह होते. तक्रार मागे न घेतल्यास पेट्रिशियाला जीवे मारण्याची धमकी यासीरने दिली होती. यासीरने काही काळ स्वतःवर संयम ठेवला, पण जसजसा काळ लोटला आणि मुली मोठ्या होऊ लागल्या, यासीरला सतत नवनवीन गोष्टींची वेळ जडत असे. कालांतराने त्याला आपल्या आयुष्याचे चित्रीकरण करण्याची एक अनिवार्य ओढ निर्माण झाली आणि तो प्रामुख्याने आपल्या मुलींवर कॅमेरा केंद्रित करू लागला. त्याने घेतलेल्या दृश्यांवरून त्याचे छुपे हेतू आणि त्याच्या मनात घोळणारे अस्वस्थ करणारे विचार स्पष्टपणे दिसून येत असत. उदाहरणार्थ, आपल्या मुलीचे पाय सुंदर आहेत असे तिला सांगणे. त्याने घेतलेले क्लोजअप शॉट्स कोणालाही अत्यंत अस्वस्थ करण्यासाठी पुरेसे होते. तरी हे तुर्तास त्या दोन्ही मुली यासीरच्या नियंत्रणाखाली होत्या आणि या गोष्टीमुळे त्याला समाधान वाटत असे. शोषणाचे अत्यंत क्रूर प्रकार अजून सुरू झाले नव्हते, मात्र जसजशा त्या मुली किशोर वयात आल्या तसतशा त्या दोघीही प्रेमसंबंधात गुंतल्या. दुसरीकडे यासरचा असा ठाम विश्वास होता की त्याच्या समाजात किंवा धर्मात अशा गोष्टींना कोणतेही स्थान नाही. मुलींनी लग्नापूर्वी स्वतःचा जोडीदार निवडणे किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य व जवळीक अनुभवणे त्याला मान्य नव्हते. कुटुंबाबाहेरील मुलींशी बोलण्यासही त्याने त्यांना सक्त मनाई केली होती. तरीही किशोरवय हा स्वाभाविकपणे बंडखोरीचा काळ असतो. सारा आणि आमिना या दोघीही अशा तरुणांच्या प्रेमात पडल्या होत्या ज्यांच्याशी लग्न करून त्यांना आपले भविष्य घडवायचे होते आणि या निवडींबाबत पेट्रिशियाला कोणतीही हरकत नव्हती. तरीही यासीरला आणखी एक गोष्टीची चिंता होती. त्याच्या मुली त्याच्या
आयुष्यातील पुरुष जोडीदार यासिरच्या धर्माचे नव्हते. त्याऐवजी ते पुरुष होते एडगर रुईज, आमिनाचा प्रियकर, आणि एरिक मॅनो, साराचा प्रियकर. परिणामी यासिरने आपल्या मुलींना धमकावण्यास आणि त्रास देण्यास सुरुवात केली. परिस्थिती इतकी चिघळली की आपल्याला कदाचित कॉलेजला जाण्यापासूनही रोखले जाईल अशी भीती त्या मुलींना वाटू लागली. किंबहुना परिस्थिती इतकी बिघडली की सारा आणि अमिनाचा आपल्याच कुटुंबातील सदस्यांवरील विश्वास उडाला. अशा परिस्थितीत 21 डिसेंबर 2007 रोजी आमिनाने आपल्या एका आवडत्या शिक्षिकेला, ज्याच्यावर तिचा गाढ विश्वास होता, एक ईमेल पाठवला. त्या ईमेलमध्ये बरीच माहिती होती, तरीही त्यातील मुख्य मुद्दे मी तुम्हाला सांगतो. आमिनाने लिहिले होते की ती आणि सारा कदाचित लवकरच घर सोडून पळून जातील. तसेच तिने हेही नमूद केले होते की तिचे वडील तिचे लग्न लावून देण्याची योजना आखत होते. तिला अशीही भीती वाटत होती की लग्न केल्याशिवाय तिचे वडील तिला महाविद्यालयीन शिक्षण पुढे चालू ठेवू देणार नाहीत. आणि सर्वात भयावह गोष्ट तिने शेवटी लिहिली होती ती म्हणजे तिचे वडील कदाचित त्या दोघींचाही जीव घेतील. ही भीती एखादा शिक्षक मध्यस्थी करण्यापूर्वी किंवा तक्रार दाखल होण्यापूर्वी किंवा त्याहून काही वाईट घडण्यापूर्वीच सारा, आमिना, त्यांची आई पेट्रिशिया आणि त्या मुलींचे प्रियकर टेक्सास सोडून निघून गेले. यासर किंवा त्याचा मुलगा इस्लाम यासर यांना काहीही न सांगता ते ओक्लाहोमातील तुल्सा येथे स्थायिक झाले. आई आणि मुली इतक्या भयभीत झाल्या होत्या की नवीन ठिकाणी स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपली खरी ओळख लपवण्यासाठी नवीन नावे स्वीकारली, जेणेकरून यासर त्यांचा मागोवा घेऊ शकणार नाही आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही. या सर्व घटना 24 किंवा 25 डिसेंबरच्या सुमारास घडल्या. धमकावून पत्नी आणि मुलींनी परत मिळवण्याची काहीच शक्यता नाही हे यासिरच्या लक्षात आले, म्हणून त्याने वेगळा मार्ग निवडला. त्याने आपली पत्नी पेट्रिशिया हिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. तो तिला प्रेमाने बोलून आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करण्याचे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढू लागला. तो तिला लवकरात लवकर परत येण्याचे आग्रह करतो, जेणेकरून ते एकत्र बसून चर्चा करू शकतील आणि त्यावर काहीतरी तोडगा काढू शकतील. अशा परिस्थितीत सर्व काही संपवून टाकण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करणे अधिक चांगले आहे, असे अनेकदा कुटुंबातील सदस्यांना वाटते. कारण जर काही मार्ग सापडला तर ते कदाचित पुन्हा एकत्र संसार थाटू शकतील. कदाचित याच ठिकाणी पेट्रिशियाची चूक झाली. 30 डिसेंबर 2007 रोजी पेट्रिशियाने सारा आणि तिची मुलगी आमिना यांना आपल्यासोबत टेक्सासमध्ये परत येण्यास सांगितले, जेणेकरून कुटुंब एकत्र बसून चर्चा करू शकेल आणि गोष्टी मार्गी लावू शकेल. मात्र आमिनाला तिच्या वडिलांकडे परत जायचे नव्हते. तिला अशी अंतःप्रेरणा झाली होती की घडणाऱ्या घटना ही त्यांच्या विरुद्धच्या एका कटचा भाग आहे. म्हणून ती तिचा प्रियकर बॉयफ्रेंड असलेल्या तरुणासोबत तुल्सा येथे थांबली. दरम्यान पेट्रिशिया आणि सारा यासरशी बोलण्यासाठी आणि परिस्थिती निस्तरण्यासाठी टेक्सासमध्ये परतल्या. जेव्हा यासरच्या लक्षात आले की एक मुलगी परत आली नाही, तेव्हा तो अधिकच प्रेमळ आणि मनमिळावू वागू लागला. त्याने त्यांच्याशी इतक्या आपुलकीने वागणूक दिली की तो खरोखरच बदलला आहे आणि आपल्या मुलींनी स्वतःच्या अटींवर चांगले आयुष्य जगावे अशी त्याची मनापासून इच्छा आहे, असा त्यांचा विश्वास बसू लागला. त्याने पेट्रिशियाला अशाच प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पतीचे हे रूप पाहून पेट्रिशियाचे मन विरघळले. तिने आमिनाला टेक्सासमध्ये परत येण्याचा, चर्चा करण्याचा आणि गोष्टी सुरळीत करण्याचा आग्रह धरला. तिला आपल्या पतीच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल प्रेम दिसू लागले होते. आमिनालाही वाटू लागले की कदाचित तिची आई म्हणते ते बरोबर असावे आणि तिने आपल्या पतीचे केलेले आकलन योग्य असावे. परिणामी 1 जानेवारी 2008 रोजी त्या दिवशी आमिना टेक्सासमध्ये परतली. तिच्या कुटुंबाशी भेट झाली आणि त्यांच्यात भरपूर गप्पा गोष्टी रंगल्या. दिवस सरत गेला आणि 1 जानेवारीचा ती संध्याकाळ आली. पेट्रिशियाने सांगितल्यानुसार संध्याकाळी आमिनाने तिला भूक लागल्याचे सांगितले. या संधीचा फायदा घेण्याचे यासिरने ठरवले. त्याने आपल्या दोन्ही मुलींना सांगितले की तो त्यांना रात्रीच्या जेवणासाठी बाहेर घेऊन जाईल. मात्र त्याने पेट्रिशिया आणि इस्लामला सोबत नेण्यास नकार दिला. त्याने सांगितले की बऱ्याच काळापासून त्याने आपल्या मुलींशी मनमोकळा संवाद साधलेला नव्हता. पेट्रिशियालाही वाटले की कदाचित यासिरमध्ये सकारात्मक बदल झाला असावा. त्यामुळे ती घरी थांबली आणि दोन्ही मुली त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाल्या. सुरुवातीला यासिरचा आपल्या मुलींना दुसऱ्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये नेण्याचा विचार होता, तरीही त्याने अचानक आपला वेध बदलला. टॅक्सी वळवली आणि तो एका हॉटेलच्या दिशेने निघाला. ते हॉटेल होते टेक्सासच्या इर्विंगमधील ओमनी मंडाले हॉटेल.
ते जात असताना संध्याकाळचे 7:30 वाजले होते. दरम्यान पेट्रिशियाने अचानक फोन केला. शेवटी आई ती आईच असते, कारण तिला काही शंका वाटत होत्या. जरी ती स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. सर्व काही ठीक आहे ना, आणि मुली सुरक्षित आहेत ना, हे विचारण्यासाठी तिने तिच्या पतीला फोन केला. यासीरने तिला सांगितले की सर्व काही ठीक आहे आणि तिला स्पीकर फोनवरून मुलींचे आवाजही ऐकवले, ज्यामुळे तिची चिंता दूर झाली. फोन संपला आणि सर्व काही ठीक वाटत होते. मात्र अवघ्या 3 मिनिटांनंतर आमिनाने अचानक 911 वर फोन केला आणि अगदी तेच सांगितले जे मी आधी सांगितले होते. माझ्या वडिलांनी मला गोळी घातली आहे. मी जगेन असे वाटत नाही. कृपया मला वाचवा. हे सर्व अवघ्या 3 मिनिटांच्या कालावधीत घडले. साराला 9 गोळ्या लागल्या होत्या आणि आमिनाला 2. दोघींनीही टॅक्सीमध्ये प्राण गमावले होते. तरीही चालक यासीरचा काहीच पत्ता लागला नव्हता. जेव्हा 911 वरून फोन आला तेव्हा अधिकाऱ्याने तो कोणी केला हे माहीत नव्हते, परंतु त्याने त्यांचे लोकेशन शोधण्यास सुरुवात केली. लोकेशनचा मागोवा घेऊन त्याने टॅक्सी शोधून काढली आणि तिच्या मालकाची ओळख पटवली, ज्यामुळे अखेरीस त्यांना मृत मुलींची ओळख पटली. त्यानंतर यासरचा शोध सुरू झाला. मात्र पोलिसांच्या प्रयत्नानंतरही यासरचा शोध लागला नाही. मिळालेले पुरावे थेट त्याच्याकडे निर्देश करत होते. शिवाय शवसिद्ध अहवालातून असे समोर आले की सारावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण FBI कडे सोपवण्यात आले. ती यासीरविरुद्ध शक्य तितके पुरावे गोळा करू लागली, कारण परदेशातील कायदे अत्यंत कडक आहेत. मारेकऱ्याला शक्य तितकी कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रत्येक पुरावा स्पष्टपणे दस्तऐवजीकृत करणे आवश्यक असते. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आमिनाने तिच्या मृत्यूपूर्वी काही काल आधी केलेल्या 911 कॉलचे रेकॉर्ड मिळवले. त्यानंतर त्यांनी तिच्या शिक्षकांशी आणि कुटुंबियांशी संवाद साधला. यात आमिनाने तिच्या शिक्षकाला पाठवलेले एक ईमेल त्यांना सापडले, जे त्यांनी पुरावा म्हणून जतन करून ठेवला. तिच्या आईचीही चौकशी करण्यात आली. तिने ठामपणे सांगितले की या सर्व गोष्टींसाठी तिचे वडीलच जबाबदार होते आणि तोच खरा नराधम होता. मात्र यासीरचा शोध घेणे किती कठीण जाईल याची FBI ला कल्पनाही नव्हती. पुढील 12 वर्षे आव्हानाने भरलेली असणार होती. तरी यासीरला अखेरीस ज्या प्रकारे पकडण्यात आले ती कथा खरोखरच धक्कादायक आहे. काल लोटत गेला तसे FBI ने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना यासीरचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले नाही. परिस्थिती इतकी गंभीर झाली की 4 डिसेंबर 2014 रोजी FBI ने यासीरचा समावेश त्यांच्या टॉप 10 फरारी गुन्हेगारांच्या यादीत केला आणि त्यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास $1,00,000 बक्षीस जाहीर केले, जी त्याकाली एक मोठी रक्कम होती. असे असूनही जसजसा काल पुढे सरकला तसतसे FBI च्या हाती काहीच लागले नाही. त्याने आपले अथक प्रयत्न सुरूच ठेवले. मग 2020 हे वर्ष उजाडले. FBI ला टेक्सासच्या जस्टिन येथील एका ठिकाणाबद्दल माहिती मिळाली. त्यांना संशय होता की यासीर तिथे एका विशिष्ट घरात असू शकतो. मात्र त्यांनी याची जाणीव होती की घरावर अचानक धाड टाकल्यास यासीर पळून जाऊ शकतो किंवा जर तो तिथे सापडला नाही तर तो अधिक सावध होऊ शकतो. परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. त्यामुळे FBI च्या एजंट्सनी कोणाच्याही लक्षात न येता त्या घरावर पालट ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्या निदर्शनास आले की यासीरचा मुलगा इस्लाम यासीर तिथे वारंवार येत असे आणि निघून जाण्यापूर्वी किराणा सामान तिथे ठेवून जात असे. यासीरचा भाऊ यासीन देखील अधूनमधून तिथे येत असे. या निरीक्षणांमुळे त्यांची खात्री पडली की मिळालेली माहिती अचूक होती आणि यासीर खरोखरच त्या घरात होता. तरीही घराची झडती घेण्यासाठी वॉरंट मिळवण्याकरिता त्यांनी आणखी पुराव्यांची गरज होती. तोच पुराव्याशिवाय ते वॉरंटसाठी अर्ज करू शकत नव्हते. यासाठी FBI एजंट्सनी DNA नमुने मिळवण्यासाठी घरातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यांनी या DNAची तुलना सारा आणि आमिना यांच्याकडून यापूर्वी जतन करून ठेवलेल्या नमुन्यांशी करण्याचा बेत आखला. कालांतराने FBI साठी या प्रकरणातील सर्व दुवे जुळले, DNA नमुने जुळले आणि त्यानंतर त्यांनी झडती वॉरंटसाठी अर्ज केला. त्यांना लवकरच वॉरंट मिळाले आणि FBI च्या पथकाने कोणताही विलंब न करता जस्टिनमधील त्या घरात प्रवेश केला. त्यांचा संशय खरा ठरला. यासीर खरोखरच आत होता. FBI ने त्याला त्वरित अटक केली. त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले, कोठडीत ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. खटल्यादरम्यान यासीरला शक्य तितकी कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी FBI ने महत्त्वपूर्ण पुरावे सादर केले. यासीरने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आणि आरोप असलेली कृत्ये आपण केली नसल्याचे सांगितले. मात्र FBI ने न्यायालयासमोर
केलेले अत्यंत महत्त्वाचे पुरावे सादर केले. विशेषतः आमिनाने अगदी शेवटी केलेला कॉल. त्यानंतर पेट्रिशियाची साक्ष झाली, ज्यात तिने तिचे वडील तिला कसा छळत असत हे सांगितले. शिक्षिकेला पाठवलेला ईमेल आणि FBI गुन्ह्याच्या ठिकाणाहून गोळा केलेले पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. या व्यतिरिक्त आमिनासोबत असलेल्या तिच्या प्रियकराची साक्ष नोंदवण्यात आली. आमिना निघण्यापूर्वी त्याला जे शेवटचे शब्द बोलले होते ते सांगताना तो भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. तिने त्याला म्हटले होते, "तू माझे रक्षण करू शकला नाहीस. कदाचित तू मला शेवटचेच पाहत आहेस. आपण पुन्हा कधीच भेटणार नाही." अशा परिस्थिती दुर्मिळ असतात जिथे जोडीदारापासून वेगळे होताना एखाद्याला माहीत असते की ही त्यांची शेवटची भेट आहे आणि त्यानंतर ते कदाचित जिवंत राहणार नाही. तरीही आमिनाच्या बाबतीत नेमकं हेच घडले. दरम्यान यासरने आपली बाजू मांडली आणि काही दावे केले. त्याने न्यायालयात सांगितले की टॅक्सीतून आपल्या मुलींना घेऊन जात असताना त्याला अचानक जाणवले की इतर 2 टॅक्सी त्याचा पाठलाग करत आहेत. संशय आल्यावर तिथे त्या हत्या झाल्या होत्या. त्या ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि तिथून पळून गेला. त्यानंतर काय घडले याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असा दावा त्याने केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलींना धोक्यात सोडून पळून जाणारा पिता कसा असू शकतो, असे विचारल्यावर त्याने असा युक्तिवाद केला की पाठलाग करणारे लोक विशेषतः त्याच्याच मागे होते, त्याच्या मुलींच्या मागे नाही. पण अशा परिस्थितीत पटण्यासारखी नाही. आपल्या मुलींवर मनापासून प्रेम करणारा कोणता पिता त्यांना अशा धोक्यात सोडून पळून जाईल? शिवाय आमिनाने केलेल्या 911 कॉलबाबत त्याच्याकडे कोणतेही समर्थन किंवा स्पष्टीकरण नव्हते. त्यानंतर न्यायालयाने यासरला दोषी ठरवले आणि त्याला पॅरोलच्या शक्यतेशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान त्यानंतर काही काळातच त्याचा मुलगा इस्लाम यासर यालाही अटक करण्यात आली. गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल त्याला दोषी ठरवून 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, तर त्याचा काका यासिन याला 12 वर्षाची शिक्षा झाली. अशा प्रकरणाबद्दल ऐकणे खरोखरच अत्यंत वेदनादायक आहे. जर सारा आणि आमिना आज जिवंत असत्या तर त्या आनंदाने संसार करत असत्या. कदाचित त्यांना स्वतःच्या मुली असत्यात आणि त्यांनी त्यांना मुक्तपणे जगू दिले असते. यासारखी माणसे हीच खरी राक्षस असतात, जे आपल्याच मुलांना आनंदी पाहू शकत नाही आणि मुलांना त्यांचा आनंद शोधून देण्यापेक्षा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे अधिक सोपे मानतात. असो, मला मनापासून आशा आहे की तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घेत असाल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय.